खरं तर आता पप्पांची वाट बघण्यातला काही एक अर्थ नाही आणि आपण आता हे ऍक्सेप्ट करायला पाहिजे की पप्पा परत कधीच न येण्यासाठी गेले होते. केतन, तुझा विश्वास नसेल पण माझा विश्वास आहे. तुझे पप्पा नक्की परत येणार. उगाच डोकं फिरल्या गडबड बनू नकोस. मी डोकं फिरल्यागत मी नाही, तू बडबडायलास आई. अगं अजून किती वर्ष हेच ऐकत बसायचं आहे? आता बस, कारण आता प्रश्न ना माझ्या बायकोच्या जगण्या मरण्यावर आलाय. एकदा गेलेला माणूस परत येईल या खोट्या आशेवर एका जिवंत माणसाला मरू नाही देणार मी. केतन, हे बघ केतन, तुझ्या मनाची गत मी समजू शकतो. अरे पण आपण आईशी बोलतोय, तिच्या मनाचा थोडा तरी विचार कर ना. बरोबर आहे भाऊ तुमचं. अहो इतकी वर्ष झाले हिच्या मनाचा विचार करूनच तर गप्प बसलो होतो ना. पण आयुष्यात एकदा तरी तुम्ही माझी परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. एकदा माझ्या बाजूने विचार करा. नाही, मी पप्पांच्या पॉलिसीचे पैसे वापरणार आणि त्यातनं दीपाची सर्जरी करणार. बस. केतन, हे बघ, मला काही एक ऐकायचं नाही आहे. पास झाले. बघताय ना काय चाललंय समजा. मला माहित आहे तुम्ही आहात, पण कोणी खरं मानायलाच तयार नाही. तुम्ही जिथं कुठं असाल तिथून लवकर परत या. मी हात जोडते तुमच्या पुढं. लवकर परत या तुम्ही. आत्या काय झालं? आत्या काय करताय तुम्ही? आत्या सोडा मला. आत्या अहो का वागताय माझ्याशी असं? सगळं सोडा ना आत्या. माझं काय चुकलंय? आत्या सोडा ना. आत्या सोडा मला. सोडा ना आत्या. मला सोडा ना आत्या. आत्या माझी काही चूक नाही हो. का आणि कशासाठी करतेस हे सगळं? मी कशाला काय करू आत्या? आत्या होती सावीच मला बळजबरीने घेऊन आली इथे म्हणून चुपचाप आले मी. नाहीतर या घरात यायची माझी अजिबातच इच्छा नव्हती बघा. तुझ्या काय काय इच्छा आहेत ना त्या सगळ्या माहिती मला. उगाच नाही नाटक करू नकोस. माझी पूर्ण खात्री तुझ्या डोक्यात काहीतरी प्लॅन शिजतोय ना. बोल.
आत्या मी कशाला प्लॅन करू? हो, बाप नसलेली बिचारी मुलगी हो मी. माझं जगत होते मी. पण मे बी त्या सावीला सुद्धा बाबा नाही आहेत ना, म्हणून तिला माझी दया आली असेल आणि म्हणूनच ती मला इथे परत घेऊन आली आहे आत्या. बाद झालं इरा. त्या खरंच सांगतेय मी, ती सावी तिथे मला परत घेऊन आली. ती ना आमच्या घरी आली आणि मला म्हणाली की आजपासून तू मुजुमदारांच्या घरीच राहायचं. आणि स्वतःच माझं बॅग मध्ये सामान भरायला लागली हो सगळंच. मी म्हणाले तिला मला इथे जायची अजिबात इच्छा नाहीये, पण ती माझं ऐकतच नव्हती आत्या. पण ठीक आहे, मी इथे असल्याने तुम्हाला जर माझा त्रास होत असेल ना तर मग जाते मी खरंच जाते आत्या. पण प्लीज माझ्यावर खोटे नाटे आरोप नका लावू. आधीच खूप काही गमावलंय मी, अजूनही त्या दुःखातून बाहेर पडलेलं नाहीये मी. तू कितीही चांगली ऍक्टिंग कर इरा, पण तुझी नस आणि नस ओळखते मी. तुझं आणि सावीचं जे काही चाललंय ना ते मी उजेड्यात आणणारच. काकी, भाऊ भाऊ दादा कॉंग्रॅच्युलेशन अरे कॉंग्रॅच्युलेशन. पराग, काकी काय झालंय? ठीक आहे ना सगळं? वय वय समजा ठीक आहे. हे काय पेढे कशा पाई आणि अभिनंदन कसलं? अहो काकी, आम्ही आता ते सावीच्या पप्पांची एवी सबमिट करून आलो. तुम्हाला सांगते त्यांना ती एवढी आवडले ना, काय सांगू, विषयच एकदम हार्ड झालाय बघा. हा, आणि त्यासाठी उद्या आम्ही कोल्हापूर सन्मानाचा कार्यक्रम ठेवलाय, त्याचीच पत्रिका द्यायला आलेलो. हे बघा भाऊ.